हाय हॅलो नमस्कार आणि राम राम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, सर्वप्रथम मी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे आपल्या ॲडव्होकेट आई या चॅनलने अत्यंत कमी वेळामध्ये 20,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे आणि याबद्दल तुम्हा सर्व सबस्क्रायबर्सचे आणि माझे व्हिडिओ बघणाऱ्या सर्व व्ह्युअर्सचे मनापासून मी आभार मानते. असाच भरघोस प्रतिसाद आणि पाठिंबा तुम्ही आपल्या ॲडव्होकेट आई या चॅनलला देत राहा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आपल्या ॲडव्होकेट आई या चॅनलद्वारे आपण सर्व कायदेविषयक माहिती अत्यंत सोप्या शब्दात मराठीमध्ये आणि कमी वेळात मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये मला अनेक कायदेविषयक जे प्रश्न येतात किंवा तुमच्याकडून जी विनंती केली जाते त्या विषयाबद्दल व्हिडिओ बनवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करत असते. तसेच कायद्याबद्दल आपल्या मनात जी भीती आहे किंवा कायदा खूपच किचकट भाषेमध्ये असल्यामुळे तो आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना समजण्यास अवघड जाते, हाच कायदा मी अत्यंत सोप्या शब्दात मराठीमध्ये तुम्हाला प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यामुळे ॲडव्होकेट आई आपल्या चॅनेलला असाच पाठिंबा देत राहा आणि कायद्याने आपण सगळ्यांनी मिळून एक सजगता आपल्या समाजात निर्माण करूया. आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तो मुद्दा म्हणजे आजचा व्हिडिओ. आता कमेंट बॉक्समध्ये मला याबद्दल अनेक वेळा वारंवार विचारले गेलेले आहे आणि त्यामुळे याविषयीचा हा व्हिडिओ आज मी घेऊन आले आहे. तर ही कमेंट अशी होती की मेडिकल निग्लिजन्सबद्दल उपाय सांगा आणि त्याबद्दल सविस्तर माहिती सांगा. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर मेडिकल निग्लिजन्स वैद्यकीय निष्काळजीपणा हा अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये फेस करावा लागणारा असा प्रॉब्लेम आहे. परंतु मेन सिच्युएशन अशी आहे की हा मेडिकल निग्लिजन्स किंवा वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणजे काय किंवा त्याला आपण बळी ठरलो आहोत हेच आपल्याला माहीत नसते. मग आपण स्वतः असो किंवा आपले नातेवाईक असो किंवा आपल्या मित्रमंडळींमध्ये कोणीही जर मेडिकल निग्लिजन्स म्हणजेच वैद्यकीय निष्काळजीपणाचा जर बळी ठरला असेल तर यासाठी कायद्याने काय तरतूद सांगितली आहे, कायद्यानुसार आपण कोणते ऑप्शन्स अवेलेबल जे आहेत ते फॉलो करू शकतो. त्यामुळे आपल्या बाबतीत वैद्यकीय निष्काळजीपणा झाला तरी सुद्धा आपण शांत बसतो आणि तो त्रास किंवा आपला झालेला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करतो. परंतु आता तुम्हाला या वैद्यकीय निष्काळजीपणाविरुद्ध कायद्यानुसार नक्की तक्रार दाखल करून त्याची नुकसान भरपाई घेता येऊ शकते आणि ती कशी घ्यायची आणि त्याचबरोबर कायद्याने कोणकोणते उपाय उपलब्ध करून दिलेले आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आज मी या व्हिडिओमधून घेऊन आले आहे. आता मेडिकल निग्लिजन्सबद्दल सांगत असताना अनेक गोष्टी मला कव्हर कराव्या लागणार आहेत ज्या एका व्हिडिओमध्ये मला सांगणं शक्य नाही. त्यामुळे ह्याचे मी 3 पार्ट्समध्ये विभाजन केले आहे. प्रत्येक पार्टमध्ये वेगवेगळी माहिती आणि कायदेशीरदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असलेली माहिती मी तुमच्यासमोर आणणार आहे. चला, तुमचा फार वेळ न घेता सुरू करूया आपण आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणजे काय? डॉक्टर किंवा इतर आरोग्य सेवा प्रदात्याकडून उपचारादरम्यान किंवा प्रक्रियेदरम्यान चुकीची किंवा दुर्लक्षित कृती करणे ज्यामुळे रुग्णाला दुखापत किंवा नुकसान होते. यालाच आपण मेडिकल मालप्रॅक्टिस किंवा वैद्यकीय गैरव्यवहार असेही म्हणतो. मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार वैद्यकीय व्यावसायिकांना रुग्णांची नोंदणी 3 वर्षांसाठी ठेवावी लागते. प्रत्येक रुग्णाला किंवा त्याच्या अधिकृत प्रतिनिधींना 12 तासात रुग्णाच्या नोंदीची प्रत उपलब्ध करून देणे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार बंधनकारक आहे. आता या वैद्यकीय निष्काळजीपणाची सामान्य उदाहरणे आपण बघूया. नंबर 1 म्हणजे निदान करण्यात अयशस्वी होणे किंवा चुकीचे निदान. यामध्ये एखादा डॉक्टर एखाद्या सक्षम दुसऱ्या डॉक्टरने ओळखलेल्या स्थितीचे निदान करण्यात अयशस्वी होतो ज्यामुळे रुग्णाची स्थिती खराब होते किंवा बिघडते. एखाद्या आजाराचे चुकीचे निदान डॉक्टरकडून केले जाते. नंबर 2 शस्त्रक्रियेच्या चुका. यामध्ये शस्त्रक्रियेची चुकीची प्रक्रिया तसेच रुग्णाच्या शरीरात चुकीची शस्त्रक्रिया उपकरणे सोडणे यांचा समावेश होतो. नंबर 3 औषधोपचारातील चुका. यामध्ये चुकीचे औषध लिहून देणे, चुकीचा डोस देणे किंवा औषधांच्या साईड इफेक्टचा विचार न करणे याचा समावेश होतो. आता उदाहरण देते. डॉक्टरनी समजा रुग्णाच्या वैद्यकीय इतिहासाची तपासणी न केल्यामुळे रुग्णाला ॲलर्जी असलेले औषध मिळाले ज्यामुळे त्याला गंभीर ॲलर्जी झाली आणि रुग्णालयात दाखल करावे लागले तर हे मेडिकल निग्लिजन्सचे उदाहरण होऊ शकते. नंबर 4 भूल देण्याच्या चुका. या चुका शस्त्रक्रियेपूर्वी, शस्त्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर होऊ शकतात, ज्या जीवघेण्या देखील असू शकतात. जसे की एक भूलतज्ञ जास्त भूल देतो ज्यामुळे रुग्णाला ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूचे नुकसान होते.
नंबर 5, जन्म होताना किंवा प्रसूती दरम्यान होणाऱ्या चुका. बाळंतपणादरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणामुळे आई आणि बाळ दोघांनाही दुखापत होऊ शकते. समजा प्रसूती दरम्यान योग्य ती काळजी न घेतल्यास बऱ्याच वेळा नॉर्मल किंवा सिझेरियन दोन्हीमध्ये बाळाला काही इजा होऊ शकते, ज्याचे गंभीर परिणाम आयुष्यभर राहू शकतात. आणि नंबर 6, खराब फॉलोअप किंवा आफ्टर केअर. यामध्ये पुरेशी फॉलोअप किंवा सूचना देण्याकडे दुर्लक्ष केल्याने रुग्णाला हानी होऊ शकते. समजा एखाद्या रुग्णाला त्याच्या शस्त्रक्रियेच्या जखमेची काळजी कशी घ्यावी याबद्दल योग्य सूचना न देता रुग्णालयातून सोडण्यात आले तर त्यामुळे पुढे जाऊन जंतुसंसर्ग होऊ शकतो. पुढचा मुद्दा बघूया, तो म्हणजे वैद्यकीय निष्काळजीपणा झालेला आहे हे लक्षात आले तर आपण काय करायचे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मेडिकल निग्लिजन्सचा बळी ठरला आहात तर तुम्ही खालील पावले उचलू शकता. एक म्हणजे सेकंड ओपिनियन घेऊ शकता. मेडिकल निग्लिजन्सची पुष्टी करण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीचा अंदाज येण्यासाठी दुसऱ्या एका डॉक्टरांचा सल्ला तुम्ही जरूर घ्या. नंबर 2, डॉक्युमेंट्स. सर्व झालेले वैद्यकीय उपचार व त्यासंबंधित सर्व कागदपत्रे, आरोग्यसेवा पुरवणाऱ्या व्यक्तींबरोबर झालेले सर्व व्यवहार, संवाद आणि संबंधित खर्चाची सर्व कागदपत्रे तयार करून ती जपून ठेवा. नंबर 3 म्हणजे वकील. एका अनुभवी व वैद्यकीय निष्काळजीपणाविरुद्ध केसेस चालवणाऱ्या योग्य वकिलांचा सल्ला तुम्ही जरूर घ्या. आणि नंबर 4 म्हणजे दावा दाखल करा. तुमच्यावर झालेल्या मेडिकल निग्लिजन्सबद्दल तुमच्याकडे सर्व पुरावे उपलब्ध असतील तर वकिलांमार्फत दावा दाखल करा. हा दावा तुम्ही दिवाणी कोर्टात दाखल करू शकता. माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.